एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने एसटीत महिलांना 50% सूट दिली होती। त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही प्रवास करताना त्यांना फक्त त्या प्रवासाच्या अर्ध्या तिकिटाचेच पैसे द्यावे लागत होते। ही योजना अजूनही सुरूच आहे। यातच 75 वर्षांवरील ज्येष्ठांना 100% सवलत आहे, म्हणजेच ज्येष्ठांना एसटीतून मोफत प्रवास करता येतो। पण यामुळेच एसटी बस दर दिवशी तब्बल 3 कोटी रुपयांच्या तोट्यात आहे। आपण सर्वांना सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी मी याचा विचार करू शकत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। त्यामुळे आता 50%ची सवलत सुद्धा बंद होणार का, असा प्रश्न पडलाय। विशेष म्हणजे 3 महिन्यांआधी म्हणजेच निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस 50% सवलतींमुळे एसटी फायद्यात असल्याचं सांगत होते। पण या सगळ्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत एसटी सवलत बंद होणार नाही असं म्हटलंय। थोडक्यात लाडक्या बहिणी योजनेत मुद्दाम कोणाचीच नावं कमी केलेली नाहीयेत। 2.5 लाखांच्या आतील उत्पन्न तसंच 4 चाकी वाहनं नकोत असं नियम डावलून ज्यांनी नोंद केली आहे त्यांचीच नावं रद्द होत आहेत असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येते। त्यातच एसटीत लाडक्या बहिणींना 50% सवलत होती। पण आता मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यावरून जे प्रश्न निर्माण झाले होते त्यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत सवलत सुरूच राहणार असल्याचं सांगून एक प्रकारे दिलासाच दिलाय।